नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि अतिशय महत्त्वाचं मोठं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, 3 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदानाची मदत देण्याकरता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि लवकरच आता आपल्या पात्र झालेल्या शेतकरी बांधवांना की ज्यांची केवायसी करायची गरज नाहीये त्यांना 10 तारखेपासून, जसं की आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं, जर आपण बघितलं नसेल तर आमच्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा, की त्यानुसार आपल्या जे काही केवायसी करायची गरज नसलेले म्हणजेच ज्यांची अगोदर केवायसी झालेली आहे, पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी असेल, तर याच्या माध्यमातून त्यांना 10 तारखेपासून अनुदानाचं वितरण या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलेला आहे की 10 सप्टेंबर 2024 रोजी पात्र झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ह्या निधीचं वितरण करण्याचे जे काही निर्देश कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. आणि याच अनुषंगाने पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी 4,194 कोटी 68 लाख रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548 कोटी 34 लाख रुपये, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,446 कोटी 34 लाख रुपयाचा निधी, असे एकूण 4,194.68 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि याच्याच पैकी पहिल्या हप्त्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून 2,516.80 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. अर्थात या योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील जे काही शेतकरी बांधव असतील अशा शेतकऱ्यांना या हप्त्याचं वितरण करण्यासाठी, अनुदान वितरण करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. मित्रांनो, महत्त्वपूर्ण असं जी आर आपण या ठिकाणी बघू शकता. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला निधी 4,194.68 कोटी निधीपैकी 2,516.80 कोटी निधी सन 2024-25 मध्ये वितरित करण्याबाबत या ठिकाणी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे. सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शासन निर्णय काय आपण बघू शकता. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता 2,516.80 कोटी रुपये एवढा निधी शासन निर्णयान्वये आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. परिच्छेद 1 मध्ये नमूद केल्यानुसार 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता 2,516.80 कोटी निधी पुढील लेखाशीर्ष अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे. लेखाशीर्षाची या ठिकाणी दिलेली आहे. संपूर्ण असा जी आर आहे. जर आपल्याला जी आर बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in वरती आपण जाऊन बघू शकता. जर आपल्याला आमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण जॉईन असाल तर त्यामध्ये सुद्धा किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा आपल्याला हा जी आर बघायला मिळू शकतो. व्हिडिओ नवीन माहिती सहित, नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. आणि केवायसी बद्दल अपडेट जाणून घेण्याकरता आमच्या सोबत जुडलेले नक्की रहा. ज्यांनी लवकर केवायसी केली त्यांना लवकर अनुदान मिळण्याची दाट शक्यता आहे. 10 तारखेपासून अनुदानाचं वितरण सुरू होणार आहे. जे काही नमो शेतकरी, मी अगोदरच सांगितलं, जे काही महासन्मान निधी असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा पीएम किसान असेल, तर यांचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना 10 तारखेपासून अनुदानाचं वितरण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी होणार आहे. परंतु या दोन्ही योजनांपैकी जे कुठल्याही योजनेचा लाभार्थी शेतकरी बांधव नाहीये त्यांना केवायसी करायची गरज पडणार आहे किंवा केवायसी करावीच लागणार आहे. त्याकरता केवायसी कशी करायची, कुठे करायची या संदर्भातला डिटेल असा व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. त्याकरता चॅनल सोबत नक्की जोडलेले राहा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशनवरती क्लिअर करून ठेवा, जेणेकरून आपल्याला लवकर अपडेट मिळेल. आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ सहित, नवीन माहिती सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.